हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईल या आपल्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. 4 ते 5 दिवस झालं होतं, निस्ता पाऊस येत होता, सारखा पाऊस चालू होता आणि आभाळ पण भरपूर आलेलं होतं. थोडं जरी उघडलं तरी लगेच पाऊस यायचा. त्यामुळे घराबाहेर पडायला काही जमलंच नाही. आता इथं भरपूर असं गवत पण आलेलं आहे आता झाडांच्या मध्ये. पावसाने ते जास्तच वाढले. आलेलंच होतं, थोडंसं उगवायला लागलेलं होतं, पण आता पावसामुळे जास्तच मोठं झाले. तर आता अजून लय ओलं आहे बाहेर, मग आता काही गवत काढता येणार नाही, सगळं चिकचिक आहे अजून. पण आज जरा पाऊस उघडलाय ना तर किती छान वाटतंय. किती सुंदर असं वातावरण, स्वच्छ वातावरण तयार झाले. स्वच्छ अशी हवा, सुंदर असं वातावरण. आणि ह्या वातावरणामध्ये इतकी पॉझिटिव्ह फिलिंग येते ना, काही विचारू नका ताईंनो. त्यामुळे आज आम्ही सगळेच बाहेर आलो होतो आणि मस्त असं या वातावरणाचा आनंद घेत होतो. आनंदी राहण्यासाठी काही लागत नाही बरं का ताईंनो. फक्त आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला शिकलो पाहिजे. निगेटिव्ह गोष्टींमध्ये पण पॉझिटिव्ह कसं घ्यायचं हे शिकलं पाहिजे. आणि मग तुमचा आनंद, तुम्ही कधी दुःखात राहणार नाहीत, कायम तुम्ही आनंदातच राहायला सुरुवात करता. चांगलं राहायचं, विशेष म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं. आपण ज्या समाजामध्ये राहतो ना, त्यामध्ये कुणालाच असं वाटत नाही की आपण पुढे जावं. इथे प्रत्येक जण आहे ना, तुम्हाला मागे खेचण्यासाठी तयार असतो. समाजाची गंमत तोंडावर मात्र कुणीच कुणाला काही बोलत नाही, परंतु मागे मात्र ना आपल्याला भरपूर नावे ठेवली जातात. परंतु त्यांची एक गोष्ट लक्षात येत नाही, आपण ज्यांना मागे नावं ठेवतो त्यांना ही गोष्ट कळत नाही, असं त्यांचा गोड गैरसमज असतो. इथे असं असतं, रडून विचारलं जातं आणि हसून सांगितलं जातं. कोणी किती जवळचा असो, कोणी किती लांबचा असो, आपण कुणीच समजायचं नाही की हा माझ्या जवळ आहे तो माझ्या जवळ आहे. आपल्या जवळचा कुणीच नसतो हे ओळखून राहा. आणि या समाजाची एक गंमत आहे बरं का. जर एखाद्याने थोडंसं काही वेगळं करायला सुरुवात केली ना, तर त्याला मात्र लोक अजिबात सोडत नाहीत. वेगळं करायचं म्हणजे तरी काय, तर आता मी माझं यूट्यूब चालू केलंय, तर त्यात पण लोकांना प्रॉब्लेम असतो. हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता संध्याकाळी आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. बाहेरून चक्कर मारून आले, कारण आता जरासा पाऊस उघडलाय. 2 दिवस भरपूर पाऊस येतोय, काल पण आणि आज तर जास्तच झालाय. पण म्हणलं संध्याकाळी थोडासा उघडला होता म्हणून बाहेर जरा फेरफटका मारला. आता करायचं आहे मला स्वयंपाक. तर आता स्वयंपाकामध्ये ह्या साहेबांची इच्छा आहे, तर यांना खायचा आहे कटवडा, म्हणजे बटाटवडे करायचे आहेत आणि कट करायचं आहे, मग थोडक्यात आमटी करायची आहे. तर कटवडा करायचा आहे, तर त्यासाठी पाहता इथं मी बटाटे सोलून घेतलेत, म्हणजे उकडून घेतले होते, लवकरच टाकले होते थोडेसे उकडायला. बटाटे उकडून घेतलेत. आता बटाटे चटणी आधी करून घेते, त्यानंतर कट करायचा आणि नंतर मग बटाटवडे करायचे. तर चला आता करूया आपली रेसिपीला सुरुवात. स्वयंपाक तर होतच राहणार, चॅनलच आपला त्याच्यावर आहे, परंतु मला काही गोष्टी आज इथं मांडाव्याशा वाटत आहेत. आता एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. आता मी ज्या वळणावर आहे, ज्या टप्प्यावर आहे वयाच्या, तो टप्पा म्हणजे 40 नंतरचा. आता ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी, म्हणजे फक्त स्त्रियांनीच नाही बरं का, पुरुषांनी पण आहे. तर वयाच्या 40 पर्यंत आपण पूर्ण बिझी असतो. लग्नानंतर नवरा, मुलं, संसार, मुलांचं शिक्षण, घर, संसार, प्रपंच, हे सगळं करण्यात आपल्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. आपल्याला आपली कर्तव्य पार पाडावी लागतात. त्यामुळे वेगळं काही करायचं मनात पण येत नाही. आता त्या उलट 40 नंतर मुलांचं शिक्षण झालेलं असतं, त्यांची लग्न होतात किंवा होण्याच्या मार्गावर असतात, ते त्यांचं बिजी असतात, त्यांचं करिअरच्या मागे असतात. आणि आपण पण त्यांचा वेळ त्यांना दिलाच पाहिजे, कारण त्यांना पण करिअर करायचं असतं. आणि मग काय होतं, आपण एकटे पडायला लागतो. आपलं कामही थोडंफार कमी होतं
कारण मुलांचं सगळं ते स्वतः करायला लागतात. त्यामुळे आपल्याला कामही थोडं कमी असतं, आपल्याकडं वेळ शिल्लक राहायला लागतो. आणि मग प्रश्न पडतो, आता आपल्याला ह्या वेळेत करायचं काय? तर पहा, आता करण्यासाठी भरपूर काही असतं बरं का. त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे मात्र आपल्याच हातात असतं. त्या वेळेचा वापर जर आपण आपल्या चांगल्याच कामासाठी नाही केला किंवा काहीच नाही केलं तर मनात वेगवेगळे विचार येतात. त्या विचारांचा परिणाम आपल्यावर होतो. वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडतो आणि मग त्यातूनच आपण बोलायला कोणीतरी पाहिजे म्हणून बाहेरच्या लोकांसंग किंवा बाहेरच्या व्यक्तींबरोबर मैत्री करायला सुरुवात करतो किंवा प्रयत्न करतो. तर आता मैत्री ही जरूर करावी बरं का. मी त्याच्या विरोधात अजिबात नाही. मैत्री केलीच पाहिजे. परंतु ती मैत्री अशी असावी की जीवाला जीव देणारी, जे काही खरं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणारी, आपल्या पडत्या काळात आपल्याला साथ देणारी, आपल्यावर संकट आलं की ती आपल्याबरोबर उभे राहणारी. असे मैत्रीचे एक ना अनेक उदाहरणं आहेत. आणि एक सांगते, जिथं आपले विचार जुळतात ना तिथेच आपली मैत्री होते. जिथे आपले विचार जुळत नाहीत तिथं आपली मैत्री कधीच होऊ शकत नाही. ती एक फक्त दिखावा असतो. हे मात्र तितकंच खरं आहे बरं का. खूप अनुभवातून गेले मी, खूप अनुभव घेतला आहे. आपल्या इकडं मात्र काय होतं माहिती आहे का, मैत्री कशासाठी केली जाते तर फक्त लोकांना नावं ठेवण्यासाठी केली जाते. हिने हे केलं, तिने ते केलं, ही अशी म्हटली, ती तशी म्हटली. फक्त अशा आणि अशाच गप्पांवर मारल्या जातात. बरं, ते खरं आहे की खोटं हेही कुणी पाहत नाही. त्यावर फक्त चर्चा करत राहायची आणि एखाद्याला वाईट ठरवून मोकळं व्हायचं. बरं, आता तुम्ही त्याला वाईट म्हणालात म्हणून तो वाईट थोडी होणार आहे का? मुळीच नाही. तर आणि तुम्ही एखाद्याला चांगलं म्हणालात तर तो चांगला होणार आहे का? तर मुळीच नाही. त्यामुळे दुसऱ्यांविषयी बोलताना आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, जे बोलतोय ते खरं आहे का हे बघून मगच बोलावं. मला काही कुणाला सांगायचा काही अधिकार नाही, परंतु माझं मत असं आहे की आपण जे बोलतोय ते खरं आहे का तरच आपण ते बोलावं, तरच आपण त्या गोष्टींवर कमेंट करावी. हे स्पेशली माझं मत आहे बरं का. तर आता माझं मत असं आहे, आपल्याकडे वेळ आहे ना तर दुसऱ्यांवर कमेंट पास न करता आपण आपले छंद जोपासावेत, देवधर्म करावा. त्याचा फायदा आपल्याला कितीतरी पटीने होतो. आपण आपले छंद जोपासल्याने आपल्याला आनंदी होतं, मनशांती मिळते. देवधर्म केल्याने देवाची कृपा आपल्यावर राहते. या सगळ्याचा फायदा आपल्याला आपल्या संसारात होतो. देवाची सेवा केल्याने देवाचं कवच आपल्या घराभोवताली राहतं. कसलीच वाईट शक्ती, कसलंच संकट आपल्याला शिवण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही किंवा आलं तरी ते परतवून लावण्याची ताकद आपल्यामध्ये येते. कितीही मोठं संकट आलं तरी त्यातून निभावण्याची ताकद आपल्यामध्ये येते. तर सगळ्यात मेन मुद्दा माझा म्हणजे काय आहे की आपल्याला 40 नंतर जो वेळ मिळतो त्या वेळाचा उपयोग आपण करायला पाहिजे. जसं की मला आवडतं म्हणून मी माझं यूट्यूब चालू केलं. आता तुम्हाला सांगते, लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करायचं स्वप्न माझं होतं. परंतु त्यावेळेस काय असं यूट्यूब वगैरे काही नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं. त्यावेळेस फक्त होते टी व्ही आणि ते कधीतरी कुणाच्या तरी घरी एखादा टी व्ही असायचा गावामध्ये. पूर्ण गावामध्ये 2 नाही तर 4 टी व्ही असायचे. 1990च्या काळातले आपण भरपूर काही अनुभव घेतलेले आहेत. 90पासून तर आता 2026 सालापर्यंत आपण वेगवेगळ्या अनुभवातून गेलोत. वेगवेगळे बदल घडताना आपण पाहिलेत. आपल्या पिढीने जेवढे बदल पाहिलेत ना तेवढे बदल कोणत्याच पिढीने पाहिले नसतील असं मला तरी वाटतंय. कोरोनासारख्या संकटातून आपण उभा राहिलो, ते सुद्धा आपण फेस केलं. त्यामुळे आपली पिढी इतकी कणखर झाली आहे ना तर कसलंही संकट आलं, काहीही झालं तर तोंड देण्याची तयारी ठेवते. तर आता कुठे स्वतःसाठी थोडासा वेळ मिळायला लागला आहे. त्यात जे आपल्याला आवडेल ते आपण करायचं. जसं की मी माझं यूट्यूब चालवते. तर त्याने काय होतं आहे, माझी आवड पण पूर्ण होते आणि आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण पण आपण कधीही पाहू शकतो. ते कॅमेऱ्यामध्ये मी अगदी कायमचे राहतील
असे कैद करून घेते. परंतु हे सुद्धा काहींना जमत नाही. काहींना म्हणण्यापेक्षा आपल्या जवळच्याच लोकांना जमत नाही. त्यांना वाटतं हे जे काय करतोय ना मी, किंवा जे काही मी कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेण्याचा प्रयत्न करते, ते सगळं काही व्हिडिओसाठी असतं आणि ते पण बोलून दाखवलं जातं व्हिडिओसाठी करते म्हणून. परंतु एक लक्षात ठेवा, एका यूट्यूबरला बऱ्याच समस्यांमधून जावं लागतं बरं का. ते त्यांचं साधा सोपं नसतं. सोशल मीडियावर काम करणं इतकं पण सोपं नसतं. आणि हे कोण बोलतं माहिती आहे का? ज्यांना काहीच करायचं नसतं, जे काहीच करत नाहीत. एक व्हिडिओ बनवण्यासाठी माझा अख्खा दिवस जातो. मग त्यामध्ये व्हिडिओ शूट करणं, मग एडिटिंग करणं, त्यानंतर ते पोस्ट करणं आणि पब्लिक करणं, अशी बरीचशी प्रोसिजर त्या व्हिडिओमध्ये असते. यामध्ये माझा दिवस कसा निघून जातं हेही मला कळत नाही. हे सगळं मी आज माझे विचार तुमच्यापुढं मांडले. यामधून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, दुसऱ्यांचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय आवडतं, आपण काय करू शकतो, याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला कोण काय करतंय, कोण काय बोलतंय, याकडे आपलं अजिबात लक्ष जाणार नाही. दुसऱ्याकडे लक्ष दिलं नाही तर आपण खूप आनंदात राहू, खूप पॉझिटिव्ह राहू. दुसऱ्यांची निगेटिव्हिटी घेण्यापेक्षा आपण आपलं मन पॉझिटिव्ह कसं ठेवायचं याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला आपल्या आयुष्यात काहीच कमी नाही असं वाटणार. आणि जे आपल्या मनाला वाटतं तेच घडतं, हे मात्र तितकंच खरं आहे बरं का. आपली वास्तू प्रत्येक दिवसाला कितीतरी वेळा आपल्याला तथास्तु म्हणत असते. मग आपण ठरवायचं आहे आपण वाईट किती बोलायचं आणि चांगलं किती बोलायचं. तर चला, आज बोलता बोलता सगळी काही कामं आवरली माझी. कटवडा केला होता तर खूप छान झाला होता बरं का. म्हणजे हॉटेलमध्ये खातो त्याहीपेक्षा छान झाला होता. आणि घरचं ते घरचंच असतं. जेवण वगैरे सगळं काही आवरलं. त्यानंतर किचन साफ केलं, भांडे घासले. तर चला, इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत आनंदात राहा, पॉझिटिव्ह राहा. श्री स्वामी समर्थ.